नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी आहे ती 4000 ते 4300च्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। आणि तुमच्या मनात प्रश्न पडलाय की अखेर आम्ही किती दिवस थांबावं, कारण आम्हाला कळना झाले की या ठिकाणी सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी कधी येणार। लक्षात घ्या, सध्याची भाव पातळी, सध्याची देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। याच्यामध्ये आपल्याला जी आहे, जोपर्यंत आपण बघितलं की प्रचंड तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात, कारण ही इंटरनॅशनल कमोडिटी, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव $11 प्रति बुशेल्सपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत देशातील भाव पातळी 4500च्या वर जाण्याची शक्यता कमी आहे। आणि जर तुमच्या मनातील प्रश्न की 5000चा भाव आपल्याला पाहिजे, तर याच्यासाठी किती वाट पाहावी लागणार, तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा सोयाबीनचा भाव $12 प्रति बुशेल्सच्या आसपास किंवा त्या पलीकडे जाईल, तेव्हा सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊन भाव पातळी 5000 होऊ शकते। मग साधा सवाल आहे की अशी परिस्थिती कधी उद्भवणार, तर नजीकच्या भविष्यात 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती सोयाबीनचा भाव हा $11 पर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे सोयाबीनचा भाव 4500 पार जाण्याची शक्यता आहे, पण 5000साठी वाट बघावी लागेल एवढं खरं आहे। पण ही झाली इंटरनॅशनल बाजारातली व देशातील असणारी परिस्थिती। पण आता कसं आहे की जर मोदी सरकारची सोयाबीनची महाखरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली, व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला, ऑइल मिलवाल्यांना मोठ्या प्रमाणात जर सोयाबीनची आवश्यकता भासली, तर अशा परिस्थितीमध्ये देशातील असणाऱ्या मागणी पुरवठ्याच्या गणितामुळे समीकरण बदलू शकतात आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये 31 डिसेंबरपर्यंत भाव पातळी 4700 पर्यंत ते 4800 पर्यंत जाऊ शकते आणि जानेवारीच्या एंड पस्तोर किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशातील अनुकूल परिस्थितीसह आंतरराष्ट्रीय बाजारात जर समीकरण जुळून आली तर 5 भाव सुद्धा मिळू शकतो।
म्हणजे आता सगळं कसे जर तरच्या गोष्टीवरती डिपेंड आहे। या ठिकाणी जो भाव आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला येत्या काही आठवड्यात 100% तेजी दिसणार, पण प्रचंड तेजी ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील काही समीकरणांवरती अवलंबून आहे। बघूयात भविष्यात काय काय घडते। पण जानेवारी महिन्यात म्हणजे इथून जानेवारी महिना संपेपर्यंत सोयाबीनच्या भावात 300-400ची तेजी आहे, एवढं मात्र मानायला काही हरकत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला जसा 4,500चा वरचा भाव मिळेल त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।